श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारि। बरनौ रघुबर विमल जस, जो दायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। मंगल भवन अमंगल हारी, द्रव सुदशरथ अजिर बिहारी। मंगल भवन अमंगल द्रव सुदशरथ अजिर बिहारी। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहुँ लोक उजागर। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहुँ लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। दुख हरता जय जय हनुमंता, दुख हरता जय जय हनुमंता। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। दुख हरता जय जय हनुमंता, दुख हरता जय जय हनुमंता। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। दुख हरता जय जय हनुमंता, दुख हरता जय जय हनुमंता। हाथ वज्र और ध्वजा बिराजय, कांधे मूंज जनेऊ साजय। शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। दुख हरता जय जय हनुमंता, दुख हरता जय जय हनुमंता। विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। दुख हरता जय जय हनुमंता, दुख हरता जय जय हनुमंता। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। दुख हरता जय जय हनुमंता, दुख हरता जय जय हनुमंता। लाए सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्षि उर लाए। रघुपति कीन्ही बहुत बढ़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। दुख हरता जय जय हनुमंता, दुख हरता जय जय हनुमंता। सहस बदन तुम रोजस गावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। दुख
हरता जय जय हनुमंता, दुख हरता जय जय हनुमंता। जम कुबेर दिगपाल जहाँ ते, कभी को विद कहीं सके कहाँ ते। तुम उपकार सुग्रीव ही कीना, राम मिलाए राजपद दीन्हा। मंगल भवन मंगल हारी, जपौ सुदशरथ अजिर बिहारी। दुख हरता जय जय हनुमंता, दुख हरता जय जय हनुमंता। तुम्हरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। जुग सहस्त्र जो जन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानु। मंगल भवन दत्ताराम पुंजाजी घुगे, डिपळ ठाकूर प्रेझेंट, दैसर पूर्वेकडील आनंद नगर. आनंद नगर म्हटलं राष्ट्रीय मिल मजूर संघाचं म्हणजे मिल कामगारांची वसाहत आणि 1985 पासून उभारलेलं सूरज हनुमान, साक्षात सूर्यनारायणची किरणं या मंदिरामध्ये पसरतात आणि असं पवित्र मंदिर आज मेट्रो रेल्वे स्टेशनच्या समोर आनंदनगरमध्ये आहे. आणि आपण डिपळ ठाकूर प्रेझेंटच्या माध्यमातून संपूर्ण मंदिराचं दर्शन आणि भक्तगणांना कव्हर करत आहोत. बोल बॉस बोल, बोल बॉस बोल, डिपळ ठाकूर प्रेझेंट सूरज हनुमानचं आपण दर्शन घेऊया. सगळ्या भक्तगणांचं मनापासून सरचे स्वागत, मनापासून सरचे स्वागत. नमस्कार. आमच्या दैसरचं अत्यंत लोकप्रिय जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व, दैसर स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांनी काम केलेले आमचे शिवसेनेचे नेते माननीय डॉक्टर विनोद घोसाळकर साहेब आज सूरज हनुमान मंदिरात आलेले आणि त्यांचं 1985 पासून या मंदिरात नातं आहे. सर, आपल्या काही आठवणी की आपल्या यातलं दर्शन प्रकट करावे अशी विनंती. हे आनंदनगरमधील सूरज हनुमान मंदिर हे गेले अनेक वर्ष मी हनुमान जयंतीच्या निमित्तानं दर्शन घ्यायला येतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या ट्रस्टींनी हे देऊळ सांभाळलेलं आहे आणि मला वाटतं दैसरच्या सगळ्या नागरिकांचं श्रद्धास्थान आहे. आज बघाल तुम्ही, आज केवढी प्रचंड गर्दी इथे उसळलेली आहे दर्शन घेण्यासाठी. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हनुमानजी सगळ्यांना आशीर्वाद देतील आणि दैसरमध्ये आणखी चांगली डेव्हलपमेंटची कामं होतील अशी अपेक्षा मी करतो. साहेब, खरं तर आपण दैसरच्या विकासाचे शिल्पकार आहात आणि तुम्हाला चांगलं सगळ्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो. जसे आमचे नवनिर्वाचित शिवसेना शाखाप्रमुख उत्तम परब आहेत, आपले सर्व पदाधिकारी आहेत, सगळ्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो ही देवाकडे प्रार्थना. जय महाराष्ट्र. साहेब नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घुगे, डिपळ ठाकूर प्रेझेंट, बोल बॉस बोल. या आमच्या दैसर भागामध्ये मंदिरं, शाळा आणि ज्या ज्या काही संस्था आहेत यांना सुरुवातीपासून भक्कमपणे उभं करणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ उद्योगपती नारायणराव शेलार एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. उत्तर महाराष्ट्रातलं खूप नावाजलेलं आणि नतमस्तक होईल असं सेवा व्यक्तिमत्व आहे. यांनी आपल्या नाशिकमध्ये आईच्या स्मरणार्थ एक मोठा हॉल आणि अनेक उपक्रम उभे केले, गोरगरिबांसाठी काम करतात आणि या मंदिराचा जीर्णोद्धार नारायणराव शेलारने केले आहे. साहेब, 85 पासूनच्या आपल्या काही आठवणी आपण प्रकट कराव्या प्लीज. आठवणी म्हणजे अशा की मी खूप बिकट परिस्थितीमध्ये दैसरला आलो होतो आणि येताच मला म्हणजे कर्णाबाई असे काही चांगले दैसरचे गणमान्य मिळाले आणि त्यांनी बस या मंदिराकरता वर्गणी मागायला आले होते माझ्याजवळ. तर मी त्यांना म्हटलं, बाबा माझ्याजवळ जे आहे मी ते करतो, कमी पडलं तर तुम्ही हातभार लावा. पण काही देवानी कमी पडू दिलं नाही आणि वास्तू उभी झाली चांगली. साहेब, तुम्ही देवाची मंदिरं केली, पण विद्या मंदिर आहे. तुम्ही जर पाहिलं तर गावदेवी मंदिर तुम्ही उभारलेलं आहे, विद्या मंदिरची शाळा उभारलेली आहे. तुम्ही खरी या दैसरचे शिल्पकार आहात. नाही नाही, तसं काय नाही, देवाची कृपा आहे आपल्यावर, जे काय आहे त्यांची देण आहे आमच्यावर. खूप देवाची खूप मोठं देणं आहे. हे उत्तर आहे. आज आम्ही दैसरकर आज जे तुमच्यामुळे
जो आम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतो आहे. या मंदिराचा निसर्ग तुम्ही आपल्या स्वर्गीय ज्या आपल्या रेणुका आईच्या स्मरणार्थ मंदिराचा जीर्णोद्धार केला. अनेक गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. आणि नाशिकमध्ये पाहिलं तर तुमचं पाथर्डी नाक्यापासून सगळं तुमचं सेवाभावी काम हे आम्ही पाहिलं आहे. आणि एक्सपिरियन्स हॉटेलमध्ये मी राहिल्यामुळे विकास साहेबांनी मला खूप मदत केलेली पत्रकार नात्याने. मलाही आनंद होतो आहे सगळ्या गोष्टी करताना. देवाची देण आहे, त्यांनी आज शक्ती दिली म्हणून करतोय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. खरं असा दाता आम्हा दैसरकरांचं भूषण आहे. तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य लाभो. नारायणराव शेलार, मानाचा मुद्रा. भारतीय सैन्यातले एक शूर जवान अंबादास राऊत आलेले आहेत. तर अंबादास राऊत यांच्याशी आज देवळात आल्यामुळे मला कसं वाटतं आहे? आज हनुमान जयंती निमित्ताने मी इथं आलेलो आहे आणि मला खूप माझी देवारी फार श्रद्धा आहे. मी सैन्यातून रिटायर झालो त्यावेळेस बी आमच्या तिथे हनुमानचे श्रद्धा तिथं जे हनुमान निमित्त तिथं मनवल्या जात होती. आणि सर्व सैनिक मिळून सर आम्ही हनुमान जयंतीनिमित्त भंडारा वगैरे सर्व आम्ही त्या ठिकाणी करत होतो. मी आर्मीमध्ये होतो आणि आर्मीनंतर मी 17 वर्ष सर्व्हिस केली. 17 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मी घरी आलो, RBIमध्ये लागलो आणि तिथून मी रिटायर झालो. आता मी माझी देवावर फार मोठी श्रद्धा आहे. ते मी फार हनुमान देवाला घरी पण जपतो, सर्व व्यवस्थित करतो. बस ही माझी देवावर फार श्रद्धा आहे. हे माझे 2 शब्द संपवतो. आजच्या कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा श्री नारायण शेलारचा व्यवसाय. विनंती हमारे कार्यकर्ता हनुमान सेवा ट्रस्टच्या वतीने कानूबाई बर्वा यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. श्री हनुमान सेवा ट्रस्टच्या वतीने. नमस्कार, दत्ताराम पुंजाजी घुगे. आज आनंदनगर सूरज सेवा हनुमान मंडळाच्या आज हनुमंत जन्मोत्सव उत्सवाला आलेला आहोत. आणि राजेश पंड्या एक शिक्षक आणि चांगले हुशार ॲक्टिव्हिटी सहकारी आहेत. त्यात पण आमचा हेमंत मुजुमदार इनामदार खूप चांगला निवेदक आहे. आणि आमच्या सर्वांचे मदतगार दिनाबाई आमचे गरोडियाजी एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहे. आज आपण जो 1985 पासून मंदिराचा उभारणीच्या नंतर जे आपले पॅराडाईज जे आपल्या राजूबाई आणि दिनाबाईंच्या परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा जो महाप्रसाद मिळतो आहे त्यातल्या काही आठवणी सांगा आम्हाला. गुजराती म्हटलं चालेल. दरेक भक्तजनों ने जय सियाराम. आज ये हनुमान जयंतीना पावन पर्व पर आपने बधाई खूब खूब शुभेच्छाओं. आ सूरज हनुमान मंदिर ट्रस्ट तरफथी आनंदनगરમાં અતિ ધામધૂમથી ભક્તિપૂર્ણ વાતાવરણમાં હનુમાન જયંતીનો ઉત્સવ ઉજવાઈ રહ્યો છે. અનેક વર્ષોથી લોકોની શ્રદ્ધા અને સાક્ષાત સૂરજ હનુમાન અહીં બિરાજમાન છે. અને અહીં કોઈ પણ જાતિના ભેદભાવ વગર લોકો આવે છે. દરેક હરિભક્તોનું સ્વાગત છે. લોકોની ધાર્મિક ભાવના છે, જે માનતાઓ રાખે છે અહીં માનતાઓ પૂરી થાય છે. એવા આપણા જાગૃત સૂરજ હનુમાન દાદા અહીં બિરાજમાન છે. અહીંના ટ્રસ્ટ કરના અમીન અને દરેક પદાધિકારીઓ એટલા સેવાભાવીઓ છે કે જે પણ વ્યક્તિ આવે છે કે વાર્ષિક આયોજનમાં પ્રસાદ લીધા વગર જતા નથી. પ્રસાદમાં અહીં બધા માટે સુંદર વ્યવસ્થા કરવામાં આવી છે. આવો આને આપણે રામ પ્રસાદ કહીએ, હનુમાન પ્રસાદ કહીએ. અને જે ભાગ્યમાં હોય છે એ આ અન્નનો દાણો લેવા દૂર દૂરથી અહીં આવે છે. અહીં આપણે જોઈ રહ્યા છે કે આનંદનગરના મંદિરના મેદાનમાં 5000થી વધુ માણસો દર વર્ષે પ્રસાદ લેવા દૂર દૂરથી આવે છે. એમને પૂર્ણ શ્રદ્ધા છે કે જરા પ્રસાદ પણ લેશું તો આપણું આ ભવ અને ભાગ્ય અતિ પ્રારબ્ધ સુંદર થશે. અને સુંદર આશીષ સાથે જ અહીંયા ભગવાનના દર્શન માટે લાઈનોમાં ઊભા છે.
લોકો આ મંદિરમાં સવારથી દર્શનાર્થે આવ્યા છે. હજી મોટી લાઈનો છે અને આ સુંદર ભંડારાના આયોજનમાં કમિટી મેમ્બર સાથે આસપાસની બિલ્ડિંગના મેમ્બરો બધા સ્વયંસેવકો શ્રદ્ધાથી બપોરથી લઈને આજે મોડી રાત સુધી સેવામાં ઉપસ્થિત થશે. અમે એ જ છે કે જ્યાં સંદેશો પહોંચે તમને પણ ભગવાન હનુમાનજીના આશીર્વાદ પ્રાપ્ત થાય, ભગવાન તમારા સંકટ હરે, ભગવાનની ભક્તિમય તમારું જીવન બને. અને આવો આ સૂરજ હનુમાન મંદિરમાં આપ એકવાર અવશ્ય દર્શન લો, ચમત્કાર લેજો. આપ સૌને બધાને રાજેશ પંડ્યાના જય सियाराम, जय हनुमान, जय सियाराम. धन्यवाद. राजेश पंड्या जी मराठी, हिंदी, अंग्रेजी सब पेपर के एक संवाददाता है और शिक्षक है. आज उन्होंने बहुत अच्छी बातें की. इनामदार म्हटलं ना की दैसरचं एक क्रीडा साहित्य सांस्कृतिकमधलं अधिष्ठान आहे, एक चांगला वक्ता आहे. मग त्याचा क्रिकेट समालोचन असो या कुठल्याही कार्यक्रमात सूत्रसंचालन असो, आजही इथे संपूर्ण एवढ्या मोठ्या कार्यक्रमामधून सूत्रसंचालन करतात. हेमंतजी हा भाग राष्ट्रमिळून मजूर संघ मी गिरणी कामगारांच्या सहकारी पद्धतीने बांधलेल्या घरकुलामध्ये आणि 1985 पासून हे आपलं सूरज हनुमान साक्षात सूरज महाराजाचं दर्शनही हनुमंतार होतं. तर आपण 1985 पासूनच्या ज्या आपल्या आठवणी सांगा. मी हेमंतजींना विनंती करतो. मला एकच सांगायचं आहे की हे मंदिर त्यावेळेस अतिशय छोटं होतं आणि सूरज स्पोर्ट्स क्लबचे जे कार्यकर्ते होते ज्यांनी आपले एकत्र येऊन त्यांनी हे भव्य दिव्य मंदिर शेलारांचं सहाय्य घेऊन बांधण्यात आलं आणि त्याला भव्य दिव्य असं एक त्याला पाठिंबा मिळाल्यामुळे ह्या मंदिराचा हा जो भंडारा आज आयोजित करण्यात आला हा अतिशय सुप्रसिद्ध भंडारा आहे. तिथं आयोजन एकदम शांततेत व्यवस्थित आणि प्रत्येक त्यामध्ये प्रत्येक भक्ताला इथे भंडारा हा मिळालाच पाहिजे याची दक्षता येथील सर्व कार्यकर्ते घेत असतात. आणि आपणास माहीतच आहे की ह्या दैसरमधील सूरज हनुमान मंदिर हे एक असे मंदिर आहे की ज्या ठिकाणी आरती आणि हे एकदम व्यवस्थित पार पडत असते. आणि इथली मूर्ती जी आहे तुम्ही बघितलं असेल त्या मूर्तीला तुम्ही अतिशय विलोभनीय मूर्ती आहे. या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी लोक कुठनं लांबून येत असतात. आणि गेले 41 वर्ष मी इथे राहतो आहे. मला माहिती आहे मी या मंदिराच्या अतिशय म्हणजे जो उद्धार झाला आहे, जीर्णोद्धार झाला आहे त्याचा देखील मी साक्षीदार आहे. मला स्वतःला माहिती आहे की इथे अतिशय स्वच्छ कारभार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे इथे सगळ्यांना ट्रीट केलं जातं, वागवलं जातं. हेच तर खरं त्याचा आनंद घेण्यासारखं आहे. आज किती लोक आज इथे प्रसाद घ्यायला येणार आणि किती लोक दर्शनाला येणार? साधारण कमीत कमी मला वाटतं 10,000 लोक तरी येतील. आणि आता मला सांगा या मंदिराच्या उभारणीत तुमच्या आठवणीतली मंडळी की या मंदिराचं 1985 प्रवासातील अशी काही मंडळी आहेत की आज काळाच्या पडद्याआड गेली असेल असं तुम्हाला काही आठवणी अशा काय आहे का? अशी बरीच मंडळी आहेत. कारण प्रत्येकाचं नाव घेतलं तर ते योग्य होणार नाही. तरीसुद्धा आज ह्याच्यामध्ये खास करून आमीन फॅमिली आहे. आमीन, बाळा सावंत, दुसरे सावंत फॅमिली आहे, भाऊ सावंत आहेत. ही जी सगळी मंडळी आहे, परब आहेत, हे सगळी मंडळी आपलं इथं आयुष्य आपलं दिलेलं आहे. इथं अतिशय कचरा असायचा हे स्वच्छ करून घेतलेलं आहे. मैदान स्वच्छ करून त्याला शोभा आणण्यात आलेली आहे आणि हे मैदान सांभाळून घेतलेलं आहे. आणि इथे जी लोक क्रिकेट खेळण्यासाठी पण संध्याकाळी ते ग्राउंड उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि ह्या भंडाऱ्यासाठी राजू गरुडे हे आपले नेहमी आपलं सर्वस्व इथं देत असतात आणि त्या भंडाऱ्याचं आयोजन कसं व्यवस्थित होईल याच्याकडे लक्ष देत असतात. मार्गदर्शन कर रहे हैं यहाँ से आपको सहजता से ये भंडारा का लाभ होगा. राजेश पंड्या साहब आपका हार्दिक स्वागत. पत्रकार राजेश पंड्या या ठिकाणी उपस्थित आहे. डिप्पल ठाकुर प्रेजेंट, दत्ताराम घुगे,
बोल बॉस बोल. बॉस म्हटला की तो आपल्या कामातला प्रमुख असतो, पण आमच्या दहिसरचे कर्णधार म्हणजे वॉर्ड क्रमांक 2चे शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आणि लोकप्रिय कार्यकर्ते उत्तम रामचंद्र परब यांचं मी सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे ग्राहक संघटनेचे राजन गावडेजी आहेत. परब साहेब, तुम्ही आज शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून रुजू झालात आणि आज जो आनंद आणि आज रामनवमीच्या दिवशी की आपल्या हनुमान चालिसाला की आपल्या हनुमान जयंतीच्या महोत्सवात आज आपल्याला अनेक कार्यकर्त्यांचा घोटाळा तुम्हाला शुभेच्छा देत आहे. तुम्हाला आज आपल्या शाखाप्रमुख पदावर आल्यावरती कसं वाटतं आहे? सर्वप्रथम हिंदू सणाच्या जो उत्साहामध्ये साजरा होतो आहे, आता रामनवमी झाली, गुढीपाडवा झाला, आज हनुमान जयंती चालू आहे, त्याबद्दल एक चांगलं वातावरण चांगलं वाटतं. आणि आज सूरज हनुमान मंदिरामध्ये मी येतो त्याप्रमाणे पाहतो आहे, बरेच दहिसरमध्ये आल्यापासून बऱ्याच उत्साहामध्ये सर्व समाजाचे सर्व एकत्रित येऊन हा उत्सव हनुमान जयंती साजरा करतात. आणि मला वाटतं हे मंदिर पूर्वेकडे असल्यामुळे याला सूरज हनुमान मंदिर असं नाव पडलं असावं. आणि असं एक जरी मंदिर थोडं आतमध्ये असलं तरी एक जुनं पुरातन मंदिर, मला वाटतं नवसाला पावणारं मंदिर असं असेल हनुमानाचं. आणि या कार्यक्रमाला मला इथे बोलवलं, मान सन्मान केला, आपण माझे एक हे घेतं त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि शाखाप्रमुख हे पद मी समजतो म्हणजे आपल्याला एक सामाजिक आवड असल्यामुळे काम करण्यासाठी आहे, समाजाची जमेल तेवढं समाजाची सेवा करायची आणि त्याच्यातून राजकारण करायचं असा माझा एक उद्देश आहे. आणि दहिसरच्या आमच्या कार्यकर्त्यांनी असो की जनतेने चांगलं स्वीकारलं आहे त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. माननीय उत्तम रामचंद्र परब म्हटले की 99% समाजकारण आणि 1% राजकारण. आणि समाजकारणामध्ये त्यांनी अनेक संस्था संघटना त्यांनी जे काम केलं आहे म्हणजे सामाजिक कामाला सॅल्यूट आहे. आणि उत्तम परब यांना आणि त्यांच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो ही देवाकडे प्रार्थना. जय महाराष्ट्र. परब साहेब, पुढील वाटचालीला शुभेच्छा. धन्यवाद साहेब. धन्यवाद घुगे साहेब, तुमचे मनापासून धन्यवाद. आभार. नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घुगे, टिप्पल ठाकूर प्रेसिडेंट, बोल बॉस बोल. आज आम्हा दहिसरकरांना अभिमान आहे. दहिसरकरांचं भूषण गिरीश भाऊ सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय शरद पवारजींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आहेत. दहिसरपासून सेवा दलाची त्यांची वाटचाल ही महाराष्ट्राच्या राज्यस्तरात जिल्ह्यात गेलेली आहे. आज भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय की आज तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर काम करताय? यापूर्वी तुम्ही पदावर नसताना काम केलं पण आता पदावर आहात, त्या काही तुमच्या आठवणी अशा आहेत. मी 2000 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाहेब यांच्याबरोबर जोडलेलो आहे. आणि मी 2000 पासून वॉर्ड अध्यक्ष होतो 2000 साली. आणि आज 2025 साली माझ्या कामाची दखल घेऊन शरदचंद्र पवारसाहेब आणि माननीय आमचे आमदार जयंतराव पाटील यांच्या आशीर्वादाने आज मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालेलो आहे. तरी मला माझ्या कामाची दखल घेऊन माझ्या पक्षाने मला संधी दिल्याबद्दल मी शरदचंद्र पवारसाहेब, आमदार आमचे लाडके प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आणि आमचे कार्यालय प्रमुख रवींद्र पवार साहेब ह्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या निमित्ताने. आणि आजच्या या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना मी विनंती करतो की आपण असा हनुमान जयंतीचा जन्मोत्सव आपण व्यवस्थित साजरा केलात आणि पुढे आपण असंच सहकार्य आम्हाला कराल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज हनुमान जन्मोत्सव आहे, सर्वांनी गुण्या गोविंदाने राहायचं आहे. तरी आपण सगळ्यांना मी विनंती करतो की माझी आपली कारकीर्द अशीच उज्ज्वल राहावं अशी माझी सर्वांची इच्छा आहे. त्या सर्वांना मी विनंतीला मान देऊन आज आमचे पत्रकार घोगे साहेब यांनी मला इथे बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आज योगायोग म्हणजे भाऊन राष्ट्रीय मजदूर संघाच्या ज्या सगळ्या सहकारी वसाहतीत त्यांचं काम मोठं आहे. आणि येथील श्री हनुमान सेवा ट्रस्ट संचालित सूरज हनुमान मंदिर 1985 पासून भाऊ इथे चंदनासारखे झिजत आहे. आणि भाऊ या
आठवणी, तुमच्या काही आठवणी सांगा. नाही, पुष्कळ गोड आठवणी आहेत. कारण इथे आम्ही जेव्हा हनुमान उत्सव साजरा करतो, जन्मोत्सव, तेव्हा सगळे समाजातले गरीब, श्रीमंत, व्यापारी, इंडस्ट्रियलिस्ट, मोठे मोठे कार्यकर्ते, राजकीय पुढारी, सर्वांचं सहकार्य आम्हाला ह्या कामासाठी लागते. त्या सर्वांचं मी आज या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या इथली सगळी महाप्रसादाची व्यवस्था आमचे राजूभाई गोरडिया, पॅराडाईज कॅटरर्स यांचासुद्धा मी आभार मानतो. आणि आमचे सूरज हनुमान मंदिर सेवा ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते यांचं परत एकदा आम्ही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. तुम्हाला हनुमंताच्या कृपेने अजूनही पुढची पदं मिळत राहून पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. श्री हनुमान सेवा ट्रस्ट को कुछ देंगे या योगदान देना है तो हमारे मंदिर के अंदर हमारे काउंटर लगे हुए हैं, आप उसमें अपना योगदान दे सकते हैं. जो भक्तजन गेट पे खड़े हुए हैं, कृपा करके उनसे निवेदन है कि वे अंदर मंदिर के आ जाए. हमारे मेंबर्स और जो वहाँ पे वॉलंटियर्स हैं उनको सहकार्य. हम यहाँ पर हार्दिक स्वागत करते हैं. आप सभी भक्तजन आपका यहाँ पर स्वागत है. आगतम स्वागतम सुस्वागतम. हम चाहते हैं कि आपको भी जल्द से जल्द दर्शन भी हो जाए. आप हनुमान मोटरचे नलिनभाई या ठिकाणी उपस्थित आहे. हनुमान सेवा ट्रस्टच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. कि आप भी अपना भंडारा ले चुके हैं हो गया है तो थोड़ी थोड़ी जगह खाली करना और जो सीनियर सिटीजन है उनके लिए भी अपनी जगह दे दें. अगर आपका भंडारा ले चुके हो, अगर आपका भंडारा हो चुका होगा, आप प्रसाद महाप्रसाद के ले चुके होंगे, दीजिए. नलिन मोटर्सचे यांचं हनुमान सेवा ट्रस्टच्या वतीने त्यांना विनंती करतो की जरा लवकर घ्या तुमचं. झालेलं आहे ना तुमचं 10 मिनिट तुमचं पटकन जागा खाली करायची. कृपा करो मंदिराच्या गेट सिटीजन के लिए जगह दे दो. अरे शांति से खाइए, नो प्रॉब्लम. अगर भंडारे पे ध्यान ज्यादा देंगे तो अच्छा रहेगा. आगे से कृपया लाइन में आइए, सहयोग बना के रखिए. सभी भक्तजनों से विनती करेंगे थोड़ा थोड़ा अंदर हो जाइए. भक्तजनों का भंडारे का लाभ. नमस्कार. डिप्पल ठाकूर प्रेजेंट. बोल बॉस बोल. आज सूरज हनुमान मंदिरामध्ये आम्ही हनुमान जन्मोत्सवामध्ये आहोत. श्री हनुमान सेवा ट्रस्ट, विशेषतः दीपक भाई जोशी हे 1984 पासून आपले आनंद नगरामध्ये सूरज या परिसरात राहतात आणि त्यांच्यासमोर हे मंदिर उभारलेलं आहे. आणि आज त्यांच्या आठवणी महत्त्वाच्या. ते आज प्रमुख कर्णा अमीन साहेब यांच्याबरोबर पदाधिकारी म्हणून काम करत आहे. तर साहेब, आपण माहिती द्या की आपण 84 पासून आपल्या वाटचालीची. नमस्कार आणि सगळ्या प्रेक्षक वर्गांना तुम्हाला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हे मंदिर एक छोटंसं मंदिर होतं जे आम्ही 1985 साली इथे बांधलं होतं. ते खूप छोटं मंदिर होतं. ते मंदिर बांधलं होतं ते सुनील जोशी, बालकृष्ण अमीन आणि दिनेश राठोड यांच्या म्हणजे ते कारणीभूत होते हे मंदिर बांधण्याच्या पाठी. त्यांची ही म्हणजे एक इच्छा होती की आपण एक मंदिर बांधावं आणि ते मंदिर बांधलं होतं. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तो 2010 साली झाला. तो नारायणभाई शेलार यांच्या सहकार्याने आम्हाला तो लाभला आणि हे 41वं वर्ष आम्ही पदार्पण केलं यावर्षी आणि जीर्णोद्धार झाल्याच्या नंतर 21व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलं आहे.
तर तुम्ही बघत असाल की म्हणजे हा भंडारा गेले 21 वर्ष हा भंडारा चालू आहे इथे आणि असाच लोकांचा सहवास आम्हाला मिळत राहतो इथे. अशीच अफाट गर्दी असते आणि सगळं व्यवस्थित सुरळीतपणे ते चालतं. आम्हाला आमचे जे सोसायटीज आहेत इथल्या आजूबाजूच्या त्यांचं आम्हाला इतकं सहकार्य लाभतं, कारण त्यांच्या सहकार्य विना आमचं इथे काही होऊ शक्य नाही आहे. तर मी सूरज हनुमान मंदिर आणि आमचं जे सूरज स्पोर्ट्स क्लब होतं या सगळ्यांच्या वतीने आपल्या चॅनलचे आणखीन या सगळ्या इथल्या रसिकांचे आम्ही धन्यवाद मानतो. मनपूर्वक आभारी आहे. अण्णा, तुम्हाला जेवण केलं कसं वाटतं? खाना खाया आपने? हाँ, खाना कैसा लगा? बहुत अच्छा है. ऐसा खाना कहाँ भी नहीं मिलेगा. इतना अच्छा कर रहा है गरोड़िया ने, बहुत अच्छा बनाया. हाँ हाँ, राजेश गरोड़िया जी हर टाइम उसका ही कर डिपल ठाकूर प्रेझेंट बोल बॉल बोल. आज सूरज हनुमान मंदिरामध्ये 1995 पासून सदैव भोजनाचा लॅब पॅराडाईज म्हटलं ना की आमच्या दैसरकरांना सगळ्यांच्या मंगल शुभ कार्यामध्ये प्रत्येकाला मदतीचा हात देणारं पंच पक्वान्न देणारे राजू गरोडियाजी हे खरे अन्नदाता आहे. आणि विशेषतः त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. तुम्ही नाशिक जिल्ह्यात दिंडोरीला गेलात तर राजराजेश्वरी सप्तशृंगी गडावरही त्यांनी सामाजिक चॅरिटेबल काम केलेलं आहे. आणि असा देव माणूस आज आम्हा दैसरकाला मिळाला आहे आणि अशा देव माणसाला उदंड आयुष्य आरोग्य लाभो ही मी देवाकडे प्रार्थना करतो. अख्खा गरोडिया परिवार, मग राजू गरोडिया असो, दीना गरोडिया असो, दिनेश गरोडिया असो, तुम्हाला सगळ्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. आणि डिपल ठाकूर प्रेझेंट राजूभाई, तुम्ही तुमची प्रगती होत राहो आणि आम्हाला लाभ होत राहो. धन्यवाद. थँक्यू. डिपल ठाकूर प्रेझेंट बोल बॉल बोल. श्री हनुमान सेवा ट्रस्ट संचालित सूरज हनुमान मंदिराचे मिलिंद सावंत, आपले प्रमुख सेक्रेटरी मिलिंद सावंत साहेब. मिलिंद सावंत म्हटलं की दैसरमधलं लोकप्रिय कार्यकर्त्यांचा एक समूह. आणि मिलिंद सावंत सर, आज आपला हा हनुमान जयंती जन्मोत्सव होतो आहे, तर आजचा दिवस आणि मागचे दिवस याची मला आपल्या माहिती द्या. या सूरज कॉम्प्लेक्समध्ये सन 1985 सालापासून हा हनुमान उत्सव आम्ही साजरा करतो आहे. आणि 2005मध्ये हे भव्य मंदिर इकडे उभारण्यात आलं. त्याच्यानंतर दरवर्षी आम्ही इकडे हा जन्मोत्सव करतो आहे. खूप या इकडे आनंदाने लोक येतात आणि आपण बघितलंच असेल की किती व्यवस्थितपणे या इकडे सगळे भक्तगण आहेत ते आपला प्रसादाचा लाभ घेतात. आणि दरवर्षी आपल्या इकडे हनुमान राम आणि त्यांना चांगले आशीर्वाद देतात आणि हे कार्य सदैव चालत राहो हीच आमची अपेक्षा आहे. खूपच छान काम करताय आणि तुम्हाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सावंत साहेब. या ठिकाणी उदेश पाटकर साहेब यांचं मम्मी आगडचे जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. अपनी जगह
और आपकी कुर्सियाँ एक नागरिकों में खाली पड़ी है। जनता मुझे साहब में विनती करें, आप अपने नागरिकों में है श्री गेटवर बनाने कृपया गेटवर गर्दी कमी करा, मधून दर्शन घ्या, दोन्ही साईड वगैरे कृपा करून गेटवर कोणी पण येथे नाही आहे। कृपा करून सर्व भक्तजनांना विनंती आहे की आपण न म्हणता जर तुम्ही आपलं भंडारा घेतल्याचं घडवून आपलं आंदोलन होऊ शकतो। विकल ठाकुर आपकी वाइफ वैष्णवी है, यहाँ पर आपका नाम देख रही है मोबाइल में। सर्व दर्शकांना परत एकदा विनंती आहे की आपण आपल्या रांगेतून घ्या, रांगेचा पालन पुन्हा आम्हाला सर्वांना संकटपती हा प्रयोग इथे करण्यात आलेली आहे। तुम्ही ते तिथे येऊन आपलं आणि आपण करू नका सुशोभीकरण मार्गदर्शन करण्यात आले त्याबद्दल बोल बाल बोल डिंपल ठाकूर प्रेझेंट आज आमच्या दैसर आनंदनगरमध्ये हनुमंत जन्मोत्सवाला ताई आलेल्या त्यांचा सन्मान आपल्या सूरज हनुमान मंदिराच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय। रामाची आनंदनगरमधील सूरज हनुमान मंदिर सालावदाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा हनुमान जयंतीचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर श्री सूरज सेवा ट्रस्टतर्फे भंडारा असतो आणि ह्याच्यामध्ये अनेक रामभक्त हनुमान भक्त येऊन दर्शनाचा लाभ व भोजनाचा लाभ घेत आहेत प्रसाद म्हणून। तर त्याबद्दल मी सूरज हनुमान मंदिर ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते, धन्यवाद देते आणि तमाम माझ्या सर्व हिंदू बंधू भगिनींना आजच्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देते आणि प्रभूस प्रार्थना करते की हे आनंदनगरचं रिडेव्हलपमेंट लवकर व्हावं आणि सर्वांनी नवीन घरामध्ये लवकर जावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करते। लोकप्रिय आमदार माननीय मनीषाताई चौधरींनी शुभेच्छा दिल्या आणि आनंदनगरवासियांना दिलासा दिला आहे। लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी यांचं डिंपल ठाकूर यांच्या वतीनं बोल बॉस बोल मुलाखत। दैसरमध्ये अत्यंत लोकप्रिय मूर्तिकार अष्टपैलू म्हणजे भजनी सम्राट आहेत, त्याचप्रमाणे म्हणजे चांगले गुणवंत कामगार आहेत, भागातले लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि पंढरीनाथ बिडिये म्हटलं ना की आरस आणि मंदिर देवाचा आरस, तुम्ही स्वामी महाराज अनेक काय काही चांगलं त्यांच्याकडून नवीन संकल्पना सुचतात। आपलं 1985 पासून सूरज हनुमान मंदिरामधलं नातं कसं आहे त्या नात्याविषयी आपली आठवणी सांगा। सूरज हनुमान मंदिर जायला मी या 25 वर्षापासून इथे कलरिंग काम करते, मूर्त्या कलरिंग करायचं। हनुमान जयंती दिवशी मी आता अगत्याने येतो दर्शन घेण्यासाठी। हनुमंताचा सण श्री हनुमान सेवा ट्रस्ट सूरज हनुमान मंदिर सूरज कॉम्प्लेक्स आनंदनगर आपला आज हनुमंत जयंती उत्सव 1985 पासून साजरा होत आहे आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून अभिषेक महापूजा, 7 वाजता महाआरती आणि 7:30 पासून आतापर्यंत महाभंडारा आणि हनुमान सूरज मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जे गिरणी कामगार आहेत, गिरणी कामगारांच्या राष्ट्रीयमधून संघाच्या वसाहतीत एक साक्षात हे मंदिर आहे। त्या पलीकडे सूरज हनुमान मंदिर स्वर्गीय गंगा भागवत, रेणुकाबाई आनंदा शेलार यांच्या स्मरणार्थ नारायण आनंदा शेलार यांनी